नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचा सण हा भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या पवित्र मिलनाचे प्रतीक मानले जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा सण साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की या शुभ दिवशी विशेष गोष्टी अर्पण केल्यास अशुभ ग्रहाच्या प्रभावापासून मुक्ती मिळते आणि प्रत्येक कार्य देखील साध्य होते. महाशिवरात्रीचा सण दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो आणि यावेळी ही शुभ तारीख रविवार 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच निराकार रूपामध्ये प्रकट झाले होते. या दिवशी भगवान शिव देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. असे मानले जाते की या दिवशी विधीपूर्वक भगवान शिवांची पूजा केल्याने, उपवास करून आणि रात्री जागरण केल्याने व्यक्तीला मनोकामना पूर्तता, रोगांपासून मुक्ती आणि मोक्षाचा आशीर्वाद मिळतो. त्याचवेळी ग्रह आणि नक्षत्राच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि महादेवांच्या कृपेने प्रत्येक कार्य पूर्ण होते. या शुभ दिवशी शिवलिंग आणि भोग अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले जाते. असं मानलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव खूप लवकर प्रसन्न होतात आणि खऱ्या मनाने केलेली पूजा ही लवकर परिणाम देते. हा सण केवळ पूजेपुरता मर्यादित नसून आत्मशुद्धी, संयम आणि साधनेचे प्रतीक आहे. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिवांची पूजा केल्याने जीवनातील दुःख दूर होते, मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा होतो. महाशिवरात्रीला योग्य मार्गाने पूजा केल्याने, योग्य आनंद घेतल्याने, नियमांचे पालन केल्याने भगवान शिवांची विशेष कृपा होते आणि जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर काही उपाय व सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. म्हणूनच या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, अडथळे आहेत, तर ते नक्कीच दूर होतील. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, महाशिवरात्रीला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची पूजा आणि कृपाशीर्वाद घेतला जातो. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह देखील झाला होता. अनेक भक्त महाशिवरात्रीचं व्रत आणि पूजा करतात. महाशिवरात्रीची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना देखील पूर्ण होतात आणि तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये तुमची नक्कीच प्रगती होत जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी 2 प्रकारचे व्रत केले जाते. एक म्हणजे निर्जळी व्रत आणि दुसरं म्हणजे फळांचं व्रत. या दिवशी जर तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही उपवास करावा. उपवास करणं शक्य नसेल तर मग तुम्ही या दिवशी हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते करायचे आहेत. तसंच तुम्ही महादेवांची पूजा ही अवश्य करायलाच हवी. बघा, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. पण त्या समस्या दूर करण्यासाठी आपण कष्ट घेत असतो, मेहनत घेत असतो. पण बऱ्याचदा असं होतं की आपण खूप कष्ट करूनही आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही आणि आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, विघ्न, संकट हे दूर होण्यासाठी आपल्याला 11 आंब्याच्या पानाचा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. महाशिवरात्री हा दिवस खूप प्रभावी मानला जातो आणि खूप शुभ मानला जातो. त्यामुळे आपल्याला या दिवशी होईल तेवढी सेवा, उपासना करायची आहे आणि यासोबतच उपाय देखील या दिवशी केलेले कधीच वाया जात नाहीत. त्याचं आपल्याला शीघ्र फळ जे आहे ते नक्कीच मिळत असतं. कारण या दिवशी शिवतत्व जे आहे ते खूप अधिक प्रमाणात सक्रिय झालेलं असतं, पृथ्वी तलावरती जागृत झालेलं असतं. म्हणूनच आपण या शुभ दिवशी आपण जर काही उपाय केले तर आपल्याला त्या उपायांचा लाभ होतो. देवादिदेव महादेव यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला हा जो 11 आंब्याच्या पानाचा उपाय आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे. आंब्याच्या पानाचा उपाय करायचा आहे. आता आंब्याच्या पानांना खूप महत्त्व आहे. एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसले होते. त्यावेळी महादेवांनी त्यांचा 3रा डोळा जो आहे तर तो उघडला होता. यानंतर कामदेव संपूर्णपणे जळून खाक होऊ लागला. त्यासोबतच आंब्याचं झाड देखील जळायला सुरुवात झाली आणि त्यावेळी आंब्याच्या झाडामधून हर हर असा आवाज येऊ लागला. त्यावेळी क्रोधित देवादिदेव महादेव शांत झाले आणि महादेव हे आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले
आणि भगवान भोलेनाथांनी आंब्याच्या झाडाला वरदान दिलं, आंब्याच्या पानाचा जिथे कुठे वापर केला जाईल तिथे त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहील. तिथे देवी लक्ष्मीचा अखंड स्वरूपामध्ये निवास राहील. त्याचबरोबर त्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती टिकणार नाही, ती प्रवेश करणार नाही. त्यामुळे आंब्याच्या पानाचा वापर जो आहे तर तो प्रत्येक पूजेमध्ये, प्रत्येक शुभकार्यामध्ये केला जातो. आंब्याचं झाड हे देखील संपूर्णपणे हिरवंगार असतं. आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे. आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळे, पानं इतकंच काय तर खोड इत्यादीचा वापर आपण पूजेमध्ये करत असतो. 5 फळांचा उपयोग म्हणजेच काय तर मांगलिक कार्यामध्ये केला जात असतो. त्यामध्ये आंब्याचं फळ हे देखील आवर्जून घेतलं जातं. आंब्याच्या लाकडापासून समिधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात. आंब्याचे लाकूड हवन सामग्री वातावरणामध्ये शुद्धी आणते आणि नकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते. तसंच आपण कोणत्याही शुभ प्रसंगी, मंगल प्रसंगी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानाचे तोरण लावल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही. प्रत्येक व्यक्तीने घरामध्ये प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करते. आणि आंब्याची पानं ही कलशामध्ये ठेवण्यासाठी देखील वापरली जातात. पूजा पद्धतीमध्ये फक्त आंबे किंवा आंब्याची पानं अर्पण करण्यासाठी ठेवली जातात. आता या दिवशी आपण आंब्याच्या पानाचा उपाय करायचा आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण आंब्याच्या पानाचे 2 उपाय पाहणार आहोत. त्यातील पहिलं म्हणजे आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण बनवायचं आहे. 11 आंब्याची पानं आपल्याला आणायची आहेत. ती आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यामध्ये कुठलंही पान जे आहे ते किडलेलं, फाटलेलं, तुटलेलं, छिद्र पडलेलं नसावं. आपल्याला अगदी छान पाहून 11 पानं घ्यायची आहेत. तुमचा दरवाजा जर खूप मोठा असेल तर मोठं तोरण लागत असेल तर तुम्ही 21 पानं देखील घेऊ शकता. फक्त पानं घेताना आपल्याला ही आंब्याची पानं जी आहेत तर ती विषम संख्येमध्ये घ्यायची आहेत. जसं की 11, 21 पानं आपल्याला घ्यायची आहेत. आता ही आंब्याची पानं घेतल्यानंतर आपल्याला घरामध्ये आपण ही पानं ज्यावेळी घेऊन येणार आहोत त्यावेळी घरी आणल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि ही पानं आपल्याला त्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, पुसून घ्यायची आहेत. त्यानंतर पांढरी 11 फुलं घ्यायची आहेत. पांढरी फुलं तुम्ही शेवंतीची घ्या किंवा स्वस्तिकच्या झाडाची जी आहेत तर ती सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जी कोणती पांढरी फुलं मिळतील किंवा गुलाबाची फुलं असतील तर ती मिळाली तर उत्तमच आहे. आणि त्यानंतर तुम्ही गुलाबाला देखील खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे गुलाब देखील तुम्ही घेऊ शकता किंवा कमळ तुम्हाला मिळालं तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. कमळ मात्र लक्ष्मीला खूप खूप प्रिय आहे. जर तुम्हाला यापैकी कोणतंही फूल मिळालं तर नक्की घ्या. नाही मिळालं तर तुम्ही इतर मोगऱ्याची किंवा जी काही पांढरी फुलं आहेत तर ती नक्कीच घेऊ शकता. आता पांढरी फुलं नसतील तर अशा वेळेस तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं घ्या, लाल रंगाची फुलं घ्या, परंतु प्रयत्न करा की तुम्हाला पांढरी फुलं मिळतील. शेवंतीची फुलं देखील तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे. एक दोरा जो कलाव्याचा धागा असतो किंवा पांढऱ्या रंगाचा धागा घेतला तरीसुद्धा चालेल. तुमच्याकडे जर कलाव्याचा धागा नसेल तर त्या पांढऱ्या धाग्याला तुम्ही थोडीशी हळद आणि कुंकू लावून लाल पिवळं करू शकता आणि तो धागा देखील तुम्ही घेऊ शकता. आणि ज्यांच्याकडे कलाव्याचा धागा आहे तर त्यांनी तो कलाव्याचा धागा घ्यायचा आहे. कलाव्याच्या धाग्याला रक्षासूत्र किंवा मौली या नावाने सुद्धा ओळखलं जातं. पहा, तो धागा आपल्याला आपल्या चौकटीच्या हिशोबाने घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ही पानं एका ताटामध्ये ठेवायची आहेत आणि या पानांचं आपल्याला तोरण बनवायचं आहे. जो धागा आपण घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला ही पानं लावून घ्यायची आहेत. बघा, पानं कशी लावायची हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर ते तोरण तयार केल्यानंतर थोडंसं हळद आणि कुंकू एका वाटीमध्ये ओलं करून घ्यायचं आणि या हळदी कुंकाचा टिका जो आहे तो त्या पानावरती द्यायचा आहे. 11 पानं घेतलेली असतील तर त्या प्रत्येक पानावरती टिका द्यायचा आणि त्या ओल्या कुंकवाच्या ठिपक्यावरच आपल्याला अक्षता ज्या आहेत त्या चिटकवायच्या आहेत. नंतर हळदीचा एक टिक्का लावायचा आहे आणि जे मधलं 11वं पान असतं ना त्यावरती तुम्ही शुभ लाभ लिहू शकता किंवा तुम्ही नुसतं स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा तुम्ही ओम काढलं तरीसुद्धा चालेल. शक्यतोवर ओमच काढा, कारण महाशिवरात्री असल्याने ओम काढलं तर तुम्हाला अधिक फायदा होईल. अशा प्रकारे तुम्हाला हे 11 आंब्याच्या पानाचं तोरण तयार करून घ्यायचं आहे. हे तोरण आपल्याला ताटामध्ये देवासमोर ठेवायचं आहे. ताट डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचं नाही, पाटावरती ठेवा, चौरंगावरती ठेवा. त्यानंतर आपल्याला या ताटामध्ये थोडंसं कोरडं हळदी कुंकू अर्पण करायचं, त्या तोरणाला लावायचं आहे. फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर दिवा धूप त्या तोरणाला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वस्तिक हे शुभतेचं, मांगल्याचं प्रतीक असतं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्यही घडत असतात. त्यामुळे प्रत्येक फुलावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि या आंब्याच्या पानाचं तोरण बनवून घ्यायचं आहे.
रविवारी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो पुसून घ्यायचा आहे. पाण्याने पुसल्यानंतर त्यावरती तुम्हाला हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. बरोबर मधोमध आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकच्या बाजूला आपल्याला ओम काढायचा आहे. म्हणजेच आपल्या डाव्या हाताला आपण ओम काढणार आहोत आणि स्वस्तिकच्या उजव्या हाताला आपल्याला त्रिशूळ काढायचं आहे. हे 3 शुभचिन्ह आपल्याला काढायचे आहेत. स्वस्तिकमध्ये 4 बिंदू द्यायचे आहेत, साईडला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत. असं परिपूर्ण स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकच्या एका बाजूला ओम आणि एका बाजूला आपल्याला त्रिशूळ काढायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला कुलदेवी स्वरूप एक टिक्का द्यायचा आहे. त्यावरती हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर आपल्याला हे जे तोरण आहे तर ते आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे त्यावरती हे तोरण बांधायचं आहे. आणि यानंतर आपल्याला आपल्या घराचा जो उंबरठा आहे तो स्वच्छ गोमूत्राने किंवा गंगाजल टाकून पाण्याने पुसून घ्यायचा आहे. त्यावरती महाशिवरात्रीच्या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करण्यासाठी थोडीशी हळद वाटीमध्ये घ्यायची. त्यामध्ये थोडंसं गंगाजल गुलाबजल टाकायचं आहे किंवा तुम्ही गोमूत्र टाकू शकता. थोडासा कापूर कुस्करून टाकायचा आहे आणि त्यामध्ये मिक्स करायचा. हळद थोडं थोडं पाणी टाकून ओली करायची आहे, जास्त पातळ करायची नाही. घट्टसर असं आपल्याला हळदीचं लेपन करण्यासाठी हळदीचा हा लेप तयार करायचा. उंबरठ्यावरती आपल्या हाताने हळदीचं लेपन करायचं. म्हणजे उंबरठा आपल्याला हळदीने सारवून घ्यायचा आहे. तो सुकल्यानंतर म्हणजे थोडासा सुकल्यानंतर मग आपल्याला तांदळाचं जे पीठ असतं ना ते घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ तुमच्या घरात नसेल तर थोडेसे तांदूळ तुम्ही मिक्सरला बारीक फिरून घ्या. तांदूळ जे आहेत ते देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. तांदळावरती देवी लक्ष्मी विराजमान असते, त्यामुळे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. किंवा तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही रांगोळीचा देखील वापर करू शकता. आता या तांदळाच्या पिठाने आपल्याला उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढायचं आहे. आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती दंडक रेषा ज्या आहेत त्या आवर्जून द्यायच्या आहेत. दंडक रेषा दिल्या नाहीत त्या स्वस्तिक देखील पूर्ण होत नाही, कारण दंडक रेषा ह्या स्वस्तिकच्या मर्यादा आहेत. आणि उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला अष्टलक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपल्याला ओल्या कुंकवाने 8 ठिपके द्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही स्वस्तिकवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. एक फूल अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्याला हे एक तुपाचा दिवा उंबरठ्याच्या बाहेर घराच्या आत प्रवेश करताना आपल्या उजव्या बाजूला तो तुपाचा दिवा ठेवायचा आहे. आणि ज्यांना तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल त्यांनी तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल. आता हे हळदीचं लेपन करणं उंबरठ्याला सकाळी नाही जमलं त्यांनी दिवसभरामध्ये कधीही करावं. सायंकाळी प्रदोष काळामध्ये हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे. सकाळी घाईगडबडीमध्ये तुमच्याकडून जर उपाय नाही झाला तर पहा, प्रदोष काळी देखील महादेवांची सेवा उपासना, तसं तर महाशिवरात्रीला 4 प्रहर आपण महादेवांची पूजा करायला हवी. त्यावेळेमध्ये म्हणजेच प्रदोष काळी जर तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं तरीसुद्धा चालेल. पण आपल्याला या दिवशी हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे. आपल्या घराच्या दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे, कारण या दिवशी महादेव पार्वतीचा विवाह झाला होता. म्हणून आपल्याला घरामध्ये एक स्वच्छता ठेवायची आहे. आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण ठेवायचं आहे. त्या दिवशी रागराग करायचा नाही, चिडचिड करायची नाही, अगदी शांततेत राहायचं आहे. आपल्या घरामध्ये देवी देवतांची जी भजनं असतात, मंत्रजप असतो, नामस्मरण असतं, ते मंत्रजप आपल्याला यूट्यूबवरती आपल्या घरामध्ये दिवसभर लावायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवी देवतांची पूजा करायची आहे. यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर मंदिरात जाऊन देवादिदेव महादेवांची पूजा करायची आहे. आणि घराच्या आसपास असलेल्या मंदिरामध्ये जाण्या अगोदर आपल्या घरामध्ये आपल्याला आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी सर्वात प्रथम गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे. यानंतर शिवलिंग आपल्याला ताम्हणामध्ये ठेवायचं आहे. शिवलिंगावरती प्रथम स्वच्छ पाण्याने, त्यानंतर कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे. यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने परत अभिषेक करायचा आहे. तुम्हाला जर शक्य नसेल तर रुद्राभिषेक या दिवशी आवर्जून शिवलिंगावरती करा. आणि ते रुद्राभिषेकाचं तीर्थ जे आहे तर ते तुमच्या घरामध्ये जर कोणी व्यसनी व्यक्ती असेल, जसं की दारू पीत असेल, किंवा त्या व्यक्तीला तुम्ही हे तीर्थ देऊ शकता. किंवा घरामध्ये आजारी व्यक्ती असेल, घरातील लहान मुलं आहे जे किरकिर करतात, किंवा तुमच्या मुलामध्ये असलेला हट्टीपणा दूर व्हावा त्यासाठी मुलांना देऊ शकता. तसं तर तुम्ही घरातील प्रत्येक सदस्यांनी हे तीर्थ प्राशन करायचं आहे. उरलेलं तीर्थ जे आहे ते तुम्हाला अभिषेकाचं संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं. आणि जे उर्वरित पाणी आहे ते एखाद्या झाडामध्ये टाकायचं, पण तुळशीमध्ये चुकूनही टाकू नका किंवा इकडे तिकडे रस्त्यामध्ये टाकू नका, जेणेकरून कुणाचे पाय त्यावरती पडतील आणि त्याचे दोष आपल्याला लागतील.
आपल्याला अशी संपूर्ण पूजा करायची आहे। त्यानंतर देवादिदेव महादेवांचं शिवलिंग आपल्याला ताम्हणामधून उचलून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर अत्तर असेल तर अत्तर लावा। त्यानंतर भस्म आवर्जून लावायचं आहे, कारण भस्म हे महादेवांना खूप प्रिय आहे। अष्टगंध लावायचा आहे, लाल चंदन पिवळं चंदन अर्पण करू शकता। यानंतर तुमच्याकडे जर अबीर असेल तर अबीर देखील तुम्ही लावू शकता। आपल्याला तुमच्याकडे जर सफेद फुलं असतील म्हणजे पांढऱ्या रंगाची फुलं असतील तर ती अर्पण करायची आहेत। ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत आपल्याला पांढरी फुलं अर्पण करायची आहेत। स्त्रिया ही सेवा करत असतील तर स्त्रियांनी ओम नमः शिवायच्या ऐवजी नमः शिवाय म्हणावं, पुरुषांनी ओम नमः शिवाय म्हणावं। आता तुम्ही जो कोणता मंत्र जप करत असाल, ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आपल्याला जप करत पांढरी फुलं जी आहेत ती अर्पण करायची आहेत। 108 जर तुम्हाला बेलपत्र मिळाली तर ती अर्पण करायची आहेत। 108 करा, 5 करा, 7 करा, 11 करा, 21 करा। पांढऱ्या रंगाची फुलं, बेलपत्र, त्याचबरोबर शमीपत्र तुम्हाला महादेवांना अर्पण करायचे आहेत। महादेवांवरती उद्याच्या दिवशी अभिषेक करायचा आहे, महादेवाच्या पिंडीवरती वर्षाव करायचा आहे। यानंतर तुमच्याकडे जर बेलपत्र असेल तर बेलपत्र आवर्जून वाहायचं आहे। एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते फळ आपल्याला अर्पण करायचं आहे। यानंतर आता आपण ह्या धोत्र्याचं फळ ज्यावेळी आपण शिवलिंगावरती अर्पण करतो त्यावेळी आपल्याला ते तसंच सोडायचं नसतं। शिवलिंगावरती हे जे धोत्र्याचं फळ आहे तर ते आपल्याला दांडी आपल्याकडनं येईल अशा पद्धतीने ते करायचं आहे। आणि महादेवांची पूजा करत असताना उत्तर दिशेला आपलं तोंड येईल आणि दक्षिणेला आपली पाठ येईल अशा पद्धतीने तुम्ही नेहमी पूजा करा। यानंतर आपल्याला जे हे धोत्र्याचं फूल किंवा फळ आहे तर ते आपण शिवलिंगावरती अर्पण केलं तर त्यावरती आपल्याला अखंड मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत, किंवा तुम्ही गुलाल जो असतो तो देखील चिमूटभर टाकला तरीसुद्धा चालणार आहे। रविवारी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शमीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे। गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे शमीपत्र। अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही जी सेवा आहे ती महादेवांची करायची आहे। कारण आपल्याला मंदिरामध्ये जाण्याची खूप इच्छा असते, गडबड असते, गर्दी असते, आपल्याला विधिवत पंचोपचारे पूजा करणं शक्य होत नाही। म्हणूनच आपण ही जी सेवा आहे तर ती आपण घरामध्ये सुद्धा करू शकतो, पण घरापेक्षा मंदिरामध्ये जास्त पावित्र्य सकारात्मकता असते। त्यामुळे आपण ही जी सेवा आहे ती मंदिरामध्ये जाऊन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा। आता बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये बेलाचं झाड असतं, बेलाच्या झाडाखाली शिवलिंग स्थापित केलेलं असतं, तर तिथे देखील तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर बेलाचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाची तुम्ही अशा पद्धतीने पूजा करायची आहे। बेलाच्या झाडामध्ये महादेवांचा वास असतो, महादेवांना बेलाचं झाड हे अत्यंत प्रिय आहे। तिथे तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य ठेवा किंवा केळीचा नैवेद्य ठेवा। या दिवशी आपल्याला चुकूनही महाशिवरात्रीच्या दिवशी भगर म्हणजे वरईचा भात किंवा वरईपासून जे काही पदार्थ बनतात ते खायचे नाहीत। आपल्या उपवासाच्या पदार्थामध्ये आपल्याला आपण जे नेहमी घरामधलं मीठ असतं तर त्याचा वापर देखील करायचा नाही। आपल्याला या दिवशी सैंधव मिठाचाच म्हणजेच उपवासाच्या दिवशी फराळाच्या पदार्थामध्ये जे मीठ घातलं जातं ज्याला सैंधव मीठ म्हणतात तेच वापरायचं आहे। या दिवशी घरामध्ये अपशब्द बोलू नका, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतं, पण या दिवशी मनावर संयम ठेवणं हीच तर खरी परीक्षा आहे। इतर दिवशी आपण कसंही वागत असलो तरी काही विशिष्ट तिथींना महत्त्व आहे आणि या दिवशी जर तुम्ही मनावरती संयम ठेवला तरच तुम्ही केलेल्या व्रताचं उपवासाचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळतं। आणि ज्यांच्या घरामध्ये महादेवाची पिंड नसेल त्यांनी महाशिवरात्रीच्या या शुभ दिवशी महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग जे आहे ते आणून स्थापित करायचं आहे। आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेवांचा वास असतो, त्यामुळे जर महाशिवरात्रीच्या या शुभ दिवशी शिवलिंगाची स्थापना तुम्हाला घरात करायची असेल तर यासारखा शुभ दिवस नाही, यासारखी शुभ तिथी नाही। प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते, पण महाशिवरात्री ही खूप महत्त्वाची आणि अनन्यसाधारण महत्त्व असलेली तिथी असते। त्यामुळे या दिवशी तुम्ही शिवलिंगाची स्थापना घरामध्ये आवर्जून करा। आणि जर शिवलिंग घरात नाही आहे पण महादेवांची पूजा मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य नाही तर तुम्ही पार्थिव शिवलिंग देखील घरामध्ये तयार करू शकता। एखाद्या छोट्याशा कुंडीमध्ये ज्यामध्ये एखादं पांढऱ्या रंगाचं फुलाचं रोप लावलेलं आहे त्या फुलाच्या रोपाखाली तुम्ही पार्थिव शिवलिंग तयार करा, त्याचं तुम्ही पूजन केलं तरी या साध्या सेवेने देखील महादेव जे आहेत ते प्रसन्न होतात। देवादिदेव महादेव हे अत्यंत भोळे आहेत, ते साध्या सेवेने देखील प्रसन्न होतात। त्यामुळे मनामध्ये कुठलाही संकोच न ठेवता किंवा माझ्या घरामध्ये शिवलिंग नाही आहे, कारण बरेचसे विद्यार्थी वगैरे असतात त्यांना खूप इच्छा असते, त्यांना सेवा करणं शक्य होत नाही, त्यांनी अशा पद्धतीने सेवा केली तरीसुद्धा चालेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।